या सरकारचं करायचं काय? शिंदे सरकार, शिंदे सरकार, गृहमंत्री राजीनामा, गृहमंत्री राजीनामा, शिंदे सरकार, शिंदे सरकार, या सरकारचं खाली डोकावरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, गृहमंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे, गृहमंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे. शिंदे सरकार, शिंदे सरकार, सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. खाली डोकावरती पाय, सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. शिंदे सरकार, हाय हाय, शिंदे सरकार, हाय हाय. एकदम हे पुढे घ्या. 1500 नको, सुरक्षा पाहिजे. शिंदे सरकार, हाय हाय, शिंदे सरकार, हाय हाय, शिंदे सरकार, हाय हाय. गृहमंत्र्यांनी राजीनामा. काल बदलापूर येथे 3.5 वर्ष वयाच्या लहान मुलींवर जो काही क्रूर अत्याचार झाला, अमानुष, म्हणजे त्याला मानव आपण म्हणू शकत नाही, इतका भयानक जो काही प्रकार झालेला आहे, ह्या प्रकाराचा आम्ही सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना यांनी आम्ही निषेध केलेला आहे. आपण बघत आहोत, काल इतकं भयानक चित्र होतं की जो काही प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनवर जो काही प्रकार घडला, हे प्रकार इतका भयानक आहे आणि इतकं वाईट वाटतं की हा जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये जे नगराध्यक्ष आहेत, जे आमदार आहेत, कोण एक शिंदे गटाचा आहे, एक भाजपचा आहे, ते जे संस्थाचालक आहेत ते देखील भाजपचे आहेत. म्हणजे सत्ता आहे म्हणून काहीही सहन करून घेणे आणि 24 तास 12 ते 15 तास त्या आईवडिलांना गुन्हा नोंदवू देत नाही तुम्ही, CCTV कॅमेऱ्याचे फुटेजेस गायब करणे, हे प्रकार करणं हा म्हणजे भयानक गोष्ट आहे. खरं तर शिंदे साहेबांच्या मतदारसंघात घडलेला हा प्रकार आहे आणि मागच्या वर्षभरापूर्वी पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये देखील जे कोंडगावचं प्रकरण झालं त्याला आज कंप्लीट 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर सुद्धा ह्याचा काहीही निकाल लागलेला नाही, त्या बलात्काराला शिक्षा झालेली नाही. हा खरं तर संबंध महाराष्ट्रात, संबंध देशात हा विषय पेटला पाहिजे, कारण की ती घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरतं 1-2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस हा प्रकार निषेधाचा होतो, कॅन्डल मार्च होते आणि त्याच्यानंतर सगळे आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या कामाधंद्यात लागून जातात. परंतु ज्याच्यावर तो प्रसंग येतो तो ती व्यक्ती आयुष्यातून उठून जाते, त्या कुटुंबाचं नुकसान होतं. तर हा इतका भयानक प्रकार जो आहे आणि एवढं करून एका महिला पत्रकाराला ज्या पद्धतीने ते बोलले की तुम्ही एवढं असं लिहिताय, एवढी बातमी तयार करताय जसं काही तुमच्यावर बलात्कार झाला, ही कोणती हा कुठला प्रकार आहे? तुम्ही पदाधिकारी असले म्हणून तुम्ही काहीही बोलाल? हे कोणतीही महिला सहन करू शकत नाही. हा इतका भयानक प्रकार आहे. आपण कलकत्त्याचं उदाहरण बघितलं, कलकत्त्याला आमची डॉक्टर भगिनी, तिला किती भयानक अशा क्रूर पद्धतीने जे मारलं, हा अमानुष प्रकार या सरकारने बंद केला पाहिजे. जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा, ह्या पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत. हा भयानक आणि प्रत्येकाच्या घरात आया बहिणी आहेत, प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे. मी आपल्या मतदारसंघातील सुद्धा बांधवांना विनंती करेल, मी रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा सांगितलं की ज्याने त्याने आपलं गाव सांभाळा, प्रत्येकाच्या घरात आया बहिणी असतात, ह्या असे प्रकार व्हायला नको. आणि आज आम्ही सगळ्यांनी, हा आम्हीच नव्हे, संबंध शिवसेना, महाविकास आघाडी, संबंध महाराष्ट्रात, संबंध देशात आज ह्या पद्धतीचा, ह्या गोष्टीचा निषेध करत आहे. माझं असं म्हणणं आहे की या गृहमंत्र्यांना जर त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी अगदी आजच राजीनामा दिला तरच आम्ही समजू की तुम्हाला या गोष्टीचा, तुम्हाला वाईट वाटलेलं आहे.
तुमच्या पदाधिकाऱ्यांना, तुमचे जे काही सत्ताधारी असतील तिथे, त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आम्ही आज इथे तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन दिलेलं आहे. पुनश्च मी एकदा या सरकारचा निषेध करते. धिक्कार असो या त्याला सुद्धा पाठवू शकत नाही. हा असा प्रकार घडलेला आहे. महिलांनी करायचं काय? महिलांना योजना नको आहे, महिलांना मोफत गाडी भाडं नको आहे, या 1500 रुपये नको आहेत महिलांना सुरक्षा हवी आहे. कळतंय का तुम्हाला? महिलांना सुरक्षा हवी आहे. आज आमची लहान पोरं सुद्धा सुरक्षित नाही आहेत. आम्ही कुठं पाठवू शकत नाही मुलींना. हां, या नराधमाचं करायचं काय? या नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे. फाशी व्हायलाच पाहिजे नराधमाला. नाही तर तुमच्याकडून होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या त्यांना. आम्ही त्यांचे तुकडे तुकडे करू, पण या नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे. हा प्रकार थांबायलाच पाहिजे. हा जो प्रकार झालेला आहे, आमच्या महिला सुरक्षित नाही आहेत. हा प्रकार थांबायलाच पाहिजे. एका रात्रीमधून तुमचं सरकार बदलतं, एका रात्रीमधून तुमचं काय बदलतं. मग एका रात्रीमधून तुम्ही नराधमाला फाशी देऊ शकत नाही का? हा निर्णय घेऊ शकत नाही का सरकार? हा, महिलांनी करायचं काय? महिला सुरक्षित आहेत का हे सरकारला कळायला पाहिजे. सरकारने याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. ही विकृती थांबायला पाहिजे. नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे.